उदयोस्तु 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 यजमानस्य संकल्पितमनोरथाः सफलाः सन्तु। हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम। हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम। बोला बोला, हरि सुंदर। शब्द खूप साधे आहेत. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा म्हणा. हरि सुंदर हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि हरि केशव हरि गोविंदा, हरि हरि नारायण हरि ओम. हे दादा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. यस, हाँ. वनमाली मुरलीधारी, वनमाली वनमाली मुरलीधारी, वनमाली गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी. बोला बोला, गोवर्धन गिरिवरधारी, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन नित कर माखन चोरी. बोला, नित नित कर माखन चोरी, नित नित कर माखन चोरी. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी,
गोवर्धन गिरीवर धारी गोवर्धन गिरीवर धारी नित नित कर माखन चोरी नित नित कर माखन चोरी हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि श्री जगदंब उदयोस्तु. मगाशी एकदा व्यवस्थित झालेला, परत बिघडला थोडा. ओस्तु उदयोस्तु उदयोस्तु यजमानस्य संकल्पित मनोरथा सफला सन्तु. श्री जगदंबा माता की जय. सज्जन हो, महात्म्याच्या तिसऱ्या अध्यायात कथा येते ती ऋतवाक मुनींची. या नित्या सच्चिदानंद रूपिणी जगदंबिका साक्षात समाश्रिता यत्र भक्तिमुक्ती प्रदायिनी. आणि या ठिकाणी ऋतवाक नावाचे मुनी होऊन गेले, ज्यांची कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायला येते, पाहायला मिळते. या ऋतवाक मुनींना एकच मुलगा होता. असं आहे, प्रपंच म्हटल्यानंतर, संसार म्हटल्यानंतर पुत्र पाहिजे. श्राद्ध पक्षादी आईवडिलांची जी कर्म करायला अधिकारी कोण आहे तर पुत्र आहे पहिला, म्हणून पुत्र पाहिजे. आणि त्याही बरोबर शास्त्रकारांनी पुत्र या शब्दाची व्याख्या करताना असं म्हटलं की पुन्नाम नरकात यत्रायते सपुत्र. वडिलांना पुन नावाच्या नरकात पडण्यापासून जो वाचवतो तो पुत्र. म्हणून समर्थांचं भजन आहे, समर्थांचा अभंग आहे की सुपुत्र संसारी कुळाचे मंडण वंश उद्धरण हरिभक्त. हरिभक्त तारी 42 कुळे हरिसेनी मुळे जगदोद्धार वगैरे वगैरे. दामयमकाचा अभंग आहे, एकात एक गुंफण आहे. सुपुत्र संसारी कुळाचे मंडण. कुलाच्या उद्धारार्थ कुलाभिवृद्ध्यर्थम आपल्याकडे ज्यावेळेला श्राद्ध पक्षादी कर्म केली जातात त्यावेळेला समोर गुरुजी मंडळी बसलेली आहेत. पेंडसे गुरुजी आहेत, आमचे पटवर्धन काका आहेत. पिंडांची जी पूजा केली जाते, आपण पिंड मांडतो श्राद्ध पक्षावधीमध्ये, त्या पिंडांची पूजा केली जाते. ती कुलाभिवृद्ध्यर्थम पिंडपूजां करिष्ये म्हणून संकल्प आहे. कुलाची अभिवृद्धी होण्याकरता त्या पिंडांची पूजा आहे. कुलाची अभिवृद्धी कशा करता तर जसजशा पिढ्या एक एक जातात, 1 जाते, 2 जाते, 3 जाते. वडिलांचं श्राद्ध पक्षादी कर्म उत्तम रीतीने केलं गेलं पाहिजे. किमान पहिली 3 वर्ष तरी
आपल्याकडे पद्धत आहे की श्राद्ध उत्तम रीतीने ब्राह्मण बसवून आणि त्या ठिकाणी विद्वान ब्राह्मण बोलवून दोन्हीकडे 2 चट, 5 असतील तर 5 चट, अशा रीतीने 5 ब्राह्मण बसवून आपल्याकडे श्राद्धविधी केला जातो. म्हणून श्राद्ध हा शब्द कशातून निर्माण झाला तर श्रद्धया यत् क्रियते तत् श्राद्धमिति मुच्यते. हे सगळं जे काही इथे केलेलं कर्म आहे, मी चिपळूणमध्ये राहतोय, व्यवस्था काय आहे शास्त्रकारांची बघा. भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहन उत्तरे तीरे कृष्णावेण्य उत्तरे तीरे शालिवाहन शके अमुक नाम संवत्सरे अमुक देशे अमुक ऋतौ वगैरे 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 सगळं पंचांग आपण त्या ठिकाणी आणखीन म्हणतो. मग आपल्या गोत्राचा उच्चार करतो, आपला नावाचा उच्चार करतो आणि मी अमुक मनुष्य या ठिकाणी माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा यांच्याकरता आणखीन ही श्राद्ध करतो आहे. काय शास्त्राची व्यवस्था आहे. जगात कुठेही अशा पद्धतीची व्यवस्था नाही, हे लक्षात घ्या. थोडासा गंभीर विषय आहे. आणि दुर्दैवानी खेडोपाडी काय नाही, शहरात काय, कुठेही गेलो तरी सगळ्याच ठिकाणी उत्तम ब्राह्मण, वेदविद ब्राह्मण मिळतात अशातलीही गोष्ट नाही. पुरोहित म्हणून पुरम हित, जो खरोखर यजमानांचं पुरेपूर हित करतो, जो हित करतो तो पुरोहित म्हटला जातो. म्हणून आपल्याकडे कुलपुरोहितांची पद्धत आहे, परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या लोक पौरोहित्य करत आलेत. असेही काही घराणी आहेत की ज्या घराण्यांच्यामधून पौरोहित्य पिढ्यानपिढ्या आणखीन होत आलं आहे, चालत आलं आहे. सांगायचा उद्देश हा आहे की हे ऋतबाक आणि त्या ठिकाणी मुनी आहेत ज्यांचा मुलगा आहे, एकच मुलगा आहे, पण नाम नरकात त्रायते, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो मुलगा आहे. आणि 8व्या वर्षी मौंजीबंधन झालं, व्रतबंध संस्कार झाला. पण हा मुलगा असं आहे, व्रतबंधन कशासाठी, ते संस्कार आहेत आणि ते व्रतबंधनसुद्धा करताना गुरुजी सांगतात त्या मुलाच्या बटूच्या वडिलांना की आधी अमुक एवढा गायत्रीचा जप तुम्ही करा. कशा करता, तुम्ही गायत्रीचा आणखीन त्याला उपदेश करायचा आहे तुम्हाला, आणि ज्यांनी उपदेश करायचा आहे त्यांनी आधी एवढा जप करावा लागतो, संख्या सांगितली आहे शास्त्रांनी. तो तेवढा गायत्रीचा जप केल्याशिवाय त्याला तो अधिकार प्राप्त होत नाही पित्याला. म्हणून अधिकार सिद्ध्यर्थम गायत्री जपमखा जे महं करिष्ये, म्हणूनच संकल्प आहे. इतकी उत्तम व्यवस्था आहे आपल्याकडे. तर अशा रीतीने तो मुलगा जो आहे ऋतवाक मुनींचा, एकुलता एक मुलगा, याच्यावरती उत्तम संस्कार व्हावेत, घडावेत, म्हणून यांनी काय केलं, 8व्या वर्षी याचं व्रतबंधन संस्कार केले आणि गायत्रीचं पुरश्चरण, नवे गायत्री शिकवायला सुरुवात केली. स्नान, संध्या, जप. आपल्याकडे 4 प्रकारचे आश्रम सांगितले. ब्रह्मचर्याश्रमामध्ये हा मुलगा व्रतबंधन झालं की ब्रह्मचर्याश्रम सुरू होतो. आणि ब्रह्मचर्याश्रम सुरू झाला याचा. वडील सांगतायत, गायत्री सांगतायत, म्हणायला सांगतायत, वेदमंत्र शिकवायचा प्रयत्न करतायत, पण हा बुद्धीने एकदम इतका कमी की जवळजवळ निर्बुद्धच असं म्हटलं तरी चालेल. म्हण बाळा, ओम भूर्भुवः स्वहा. हा असा करायला लागला. आणि असं केल्यानंतर वडील चिंतातूर झाले, विचार करू लागले की अरे ह्याच्यात कसं काय बदल व्हायचा. ऋषी नेहमी दुःखी. विचार काय, हा मुलगा आपला पुत्र जो आहे त्या पुत्राला चांगलं वेदाध्ययन जे काही आहे ते करता आलं पाहिजे. असं आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला की येशाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो
न धर्मः. चार्वाक म्हणाले ते मर्त्यलोके भुवी भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरंती. पशुपक्ष्यांना गती नाही आहे. म्हणून मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर वेदाध्ययन करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, गायत्री जपणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात विशेषतः जे उच्च कुलात जन्माला आले किंवा ज्यांना उच्च ध्येय गाठायचं आहे त्यांना ठराविक काहीतरी विद्या ही आपल्या त्या उद्दिष्टाप्रमाणे आणखीन घ्यायला सुरुवात करावी लागते. कोणतंही शास्त्र असो, कोणतीही कला असो, अगदी उपजताच लहानपणापासून ज्यावेळेला ती शिकवली जाते आणि उत्तम आत्मसात करायला सुरुवात होते त्यावेळेला ती व्यक्ती, तो मनुष्य काहीतरी त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव, आपला ठसा उमटवू शकतो. एरवी नाही शक्य. म्हणून आयुष्याचं संपूर्ण नियोजन करावं लागतं, नियोजन करावं लागतं. जर का मी आता 8वीमध्ये आहे का 9वीमध्ये आहे तर मला हे ठरवावं लागतं आत्ताच. किंवा जर मला ठरवण्याची शक्ती नसेल तर मला कोणाचा तरी उत्तम लोकांचा सल्ला घ्यावा लागतो, शिक्षकांचा, गुरूंचा सल्ला घ्यावा लागतो की मला असं आणखीन माझं उद्दिष्ट आहे, मनातलं ध्येय आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, जे काही व्हायचं आहे ते. तर त्याकरता त्याप्रमाणे आणखीन ते ज्ञान, नवे नवे ती विद्या प्राप्त करत 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 पुढे जायला लागतं. ऋतवाक मुनींना चिंता आहे. आणि काही काळ असाच गेला आणि गर्गाचार्यांच्याकडे गेले, प्राप्त झाले. योगायोगाने गर्गमुनी म्हणजे थोर, ज्योतिष, भविष्य, ज्योतिषशास्त्राचा ज्यांचा दांडगा व्यासंग अभ्यास. त्या गर्गाचार्यांना विचारलं, प्रश्न केला की मुनी महाराज, मुनी या शब्दाचा अर्थ सांगतो जाता जाता. मुनी म्हणजे काय? जे अधिकाधिक काळ मौनावस्थेत असतात ते मुनी. गर्ग हे मुनी आहेत. पहा, लक्षात घ्या, काही लोकांची साधना ही मौनावस्थेतून जास्त जाते बघा. काही लोक फारसे बोलत नाही, कामापुरते बोलतात. समाजात आपण पाहतो मौनावस्था ज्यांची असते ही साधना आहे त्यांची. मौनावस्था राखणं ही ती त्यांना मुनी म्हटलं जातं. गर्ग मुनींना प्रश्न केला, या ऋतवाक मुनींनी विचारलं. आणि स्वाभाविक आहे हो, मुलगा वय वर्ष 8-10 झालं आणि तरीसुद्धा काही आणखीन वेदाध्ययन करत नाही, कोणतीही विद्या आत्मसात करायला सुरुवात करत नाही, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, ज्याची बुद्धीच काम करत नाही. याच्या पलीकडे काहीच नाही, धड बोलता येत नाही. म्हणून ज्यांना रक्ताभिसरण नीट होत नाही त्यांनी संस्कृतचं उच्चारण जास्ती करावं, रामरक्षा म्हणावी, अथर्वशीर्ष म्हणावं. नाहीच जमत तर प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम म्हणा. रक्ताभिसरण जे आहे ना शरीरातलं, ते उत्तम जर कोणाचं होत असेल तर जे आणखीन वेदाध्ययन करतात किंवा संस्कृतचं आणखीन भाषण उच्चारण करतात, संस्कृत शब्दांचं, वाक्यांचं, त्यांचं आरोग्य उत्तम असतं बघा. सामान्यपणे भटजी लोक आपल्याकडे जे कोणी येतात, पूजा अर्चा करायला, सांगायला येतात, त्यांची तब्येत छान असते बघा, काही आजार नसतो, रोगराई नसते. याचं कारण काय? ते याचं कारण हे आहे, संस्कृतच्या उच्चारणाने. जसं आम्ही जे गायन क्षेत्रामध्ये आहेत त्यांना आपण म्हणतो, त्यांच्याकडून आपण हे ऐकतो की गायन क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात, आमचे राजाभाऊ आहे तिकडे, स्वर जर का एखादा स्वर धरला पहाटेच्या वेळेला आणि रियाजला बसलेले असताना जर एखादा स्वर अधिक वेळ जर का सा
हा रोज 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 अधिक अधिक अभ्यास वाढवायचा असतो. म्हणजे काय होते, दमछाक आणखीन आपली वाढते. आणि दमछाक वाढते म्हणजे काय होतं, हृदयात विकार निघून जातो जर काही असेल तर, ब्लॉकेज जाण्यासाठी. म्हणून तर आता आपल्याकडे म्युझिक थेरपी आली. हां, ठराविक काही राग जर का आपण गायले, आळवले, ऐकले, गाता आले नाही, आळवता आले नाहीत, पण ऐकता तर येतात, आहे की नाही. जर ऐकले, ठराविक आजारासाठी ठराविक राग आहेत, त्यांची पण यादी आहे. ते नुसते ऐकले तरी रोग बरा होतो. म्हणून आपल्याकडे सामवेदांचं गायन चालायचं. सामवेद हा गाण्याचा वेद आहे, गायकीचा वेद आहे. गर्गाचार्यांना प्रश्न विचारलाय ऋतुवाक मुनींनी की काय करावं, काय करावं, प्रश्न पडलाय. आणि गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनिवर ऐका, या सर्व योगायोगामध्ये तुम्ही तुमची पत्नी अगर तुमचे कुळ यांची काहीही चूक झालेली नाही. पत्रिका बघितली, कुंडली बघितली, चूक काय झाली आहे, कुठे झाली आहे, कसली झाली आहे, पितृदोष आहे का, दोष आहे का, शोध घेता 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 गर्गमुनींनी या ठिकाणी सांगितलं. ते म्हणाले असलं काहीही नाही आहे. मग काय आहे विचारलं तेव्हा ते सांगतायत, ते म्हणाले मुनींना नक्षत्राचा राग आला. ज्या नक्षत्रावरती या तुमच्या पुत्राचा जन्म झाला, त्या नक्षत्राचा, त्या आणखीन गंडयोगाचा तो जो दोष आहे, हां, जन्म नक्षत्र उत्तम असेल तर ठीक आहे, शुभ नक्षत्र असेल तर ठीक आहे. गर्गमुनींनी यांना सांगितलं, मुनिवर ऐका, योगायोगामध्ये तुम्ही तुमची पत्नी अगर तुमचे कुळ यांची काहीही चूक झाली नाही. केवळ जन्मवेळेच्या वाईट ग्रहयोगामुळे असं सगळं घडलेलं आहे. आणि रेवती नक्षत्राचा 4था चरण हा गंडांत योग दर्शवतो. ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झाला आहे त्यांना ही गोष्ट पटकन लक्षात येईल, चटकन लक्षात येईल. आणि ज्यावेळेला हे यांनी ऐकलं तेव्हा ऋतवाक मुनी अतिशय संतप्त झाले, क्रोधित झाले. आणि त्यांनी काय केलं, त्या नक्षत्रालाच शाप दिला आकाशातल्या. काय गंमत आहे बघा, काय तपश्चर्या असेल, काय तपी ऋषी असतील, विचार करा. नक्षत्राला शाप दिला आणि ते नक्षत्र आकाशातून पृथ्वीवरती पडलं. ओ हो हो, तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. अलीकडल्या काळात एक घटना अशी म्हणजे लिहून आलेली आहे, लिखित स्वरूपात आली आहे की शास्त्रज्ञांना असं काहीतरी आकाशातून पडल्याची जी काही घटना आहे ती लक्षात आली आहे, निदर्शनात आली आहे संशोधकांना, शास्त्रज्ञांना. ही आत्ता अलीकडली एक आलेल्या लेखातली गोष्ट आहे. तेव्हा यांनी शाप दिला, त्वं पतितो भव. ओ हो हो हो, त्या रेवती नक्षत्राला शाप दिला आणि ते शाप दिलेलं नक्षत्र पृथ्वीवरती पडलं. सज्जनो, ऐकून मुनींना नक्षत्राचा राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला. आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल असा उच्चार केला आणि त्याप्रमाणे ते पडलं. मग ते ऋतवाक मुनी गर्गाचार्यांची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना करू लागले. मगाशीचा विषय काय विषय आहे, जी काही आणखीन आपण मगाशी महाविद्या नामक शक्ती बघितली.
त्या महाविद्या शक्तीचं आणखीन आपल्याला त्या ठिकाणी जर का आणखीन मदत नाही मिळाली, नवे त्या शक्तीचं सामर्थ्य नाही मिळालं, तर तुम्हाला विद्यार्जन करता येत नाही. आपण अशी उदाहरणं पाहतो. आईवडिलांची इच्छा असते खूप, मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, का आणखीन काहीतरी मोठं व्हावं, प्रोफेसर व्हावं. पण तो मुलगा शिकायलाच तयार नसतो. कोणती शक्ती कमी पडते? महाविद्या नावाची जी शक्ती आहे ना, ती शक्ती कमी पडते. सुशीलो मातृपुण्येनं आणि पितृपुण्येनं चातुरः असं म्हटलंय. जर का असं घडलं तर मुलगा जर का शीलवान नसेल, चारित्र्याने उत्तम नसेल, तर मातुल घराण्याची पुण्याई कमी पडते. हे लक्षात घ्या. आईने काहीतरी तपश्चर्या केली पाहिजे, काहीतरी जप तप केला पाहिजे, उपासना केली पाहिजे, साधना केली पाहिजे, असं शास्त्रकार सांगतात. आणि जर का मुलगा शिकत नसेल, विद्यार्जन नीट करत नसेल, तर वडिलांची पुण्याई कमी पडते. पितृपुण्येन चातुरः. लक्षात घ्या. जर का आपल्या मुलाला शिक्षणामध्ये फारशी गती नसेल, किंवा तो शिकत नसेल, किंवा अन्य काही होत असेल, शिक्षणात अडथळे येत असतील, तर आदिशक्तीची उपासना, महाविद्येची उपासना करायला पाहिजे. कोणी करायची आहे? पहिली वडिलांनी करायची आहे. मग त्याचे परिणाम मुलाला आणखीन त्या ठिकाणी अनुभवायला येतील, तुम्हाला पाहायला मिळतील. सज्जन हो, तर अशा रीतीने ऋतवाक मुनींनी काय केलं? त्या मुलाच्या कल्याणासाठी आपल्या जगदंबेची प्रार्थना सुरू केली आहे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. थोडंसं नामस्मरण करूया. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पाय. म्हणा, मध्यम द्या, मध्यम द्या. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी. म्हणा. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. म्हणा, मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी. 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 आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी.
श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. सजनो, रेवती नक्षत्र खाली पडलेलं पृथ्वीवरती आणि त्यानंतर अशी घटना घडली सजनो की कार्तिकेय पुढे म्हणाला, रेवतीच्या तेजापासून एक मुलगी तयार झाली, निर्माण झाली आणि तिला पाहून प्रमुच नावाच्या एका मुनींनी तिला उचलून आणली. घटली घटना अशी की प्रमुच नावाचे मुनी होते आणि त्या मुनींनी त्या रेवती नामक मुलीला बरोबर आणलं. पाहिलं केवढी सुंदर मुलगी आणि तिचा सांभाळ करायचं ठरवलं. नवे तिचं पालनपोषणाची जबाबदारी घेतली आणि अर्थातच वडिलांना काळजी कुठली कशाची. मोरपंत एका ठिकाणी असं म्हणाले, उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कातर सासर सागर जाय कशी हे तरुणी कातरते. कातर सासर सागर जाय कशी तरुणी हेची कातरते. असं आहे, मुलगी एकदा उपवर झाली, कन्या उपवर झाली. जुना काळ होता, जुन्या काळी म्हणून कन्या केव्हा होते ती म्हटली जाते की 8 वर्षात भवेत कन्या. कन्या शब्दाची व्याख्या करताना शास्त्रकार म्हणाले 8 वर्षात भवेत कन्या. कन्यादान केव्हा? वय वर्ष 8, भारीत भारी 10 पर्यंत. रजस्वला अवस्था प्राप्त होण्याच्या आधीच कन्यादान व्हायचं जुन्या काळी. त्यामुळे पुढले सगळे प्रश्न निघून जायचे. थोडक्यात सांगतो, लक्षात घ्या. तर प्रमुच्या मुनींना आणखीन प्रश्न निर्माण झाला की या कन्येचं लग्न कोणाशी करायचं, कसं करायचं. काय मुलीचं नाव? मुलीचं नाव रेवती. तर या अशा या मुलीला पुढं असं झालं, दैवयोगाने अचानक एक राजा, तो त्या ठिकाणी त्याच दुर्दम नावाचा राजा, तो शिकारीसाठी आला. योग कसा असतो बघा. आपल्याकडे मंगलाष्टक आहे, कोठेही कन्या जन्मते, कुठे तो वर जन्मतो. कुठे काही वेळेला इतक्या दूर अंतरावरून एखादी मुलगी आणखीन सांगून येते नाही का, आणि लग्न होतं. राजा शिकारीसाठी म्हणून ज्या वनात आला होता ना, त्याच वनात या मुनींचा आश्रम. आणि सकाळची वेळ राजा फिरत फिरत आला, तो त्या आश्रमाजवळ आला. तहान लागलेली राजाला, आणि राजा त्या मुनींच्या आश्रमासमोर आला. आणि योगायोगाने ती रेवती नामक कन्या जी होती, यांची मानस कन्या, त्या रेवतीला यांनी पाहिलं आणि हाक मारली, अगं ए प्रिये, जरा पाणी देतेस का. अर्थार्थी काहीही संबंध नाही बरं. त्यांनी प्रिये म्हणावं असंही काही नव्हतं, पूर्वेतिहास काहीही नव्हता. पण ईश्वरेच्छा बलीयसी, भगवंताच्या इच्छेने सगळं काही चालतं, शक्तीच्या इच्छेने सगळं काही चालतं. त्या राजपुत्रांनी काय केलं, पाणी मागितलं. आणि हिनी मातीच्या भांड्यामध्ये पाणी आणलं. आतमध्ये मुनी हे सगळं ऐकत होते संवाद, आणि तेही बाहेर आले पाठोपाठ. कन्या आपली पाणी घेऊन आली. जुन्या काळी मातीच्या आणखीन भांड्यांचा उपयोग होता, पाणी त्याच्यातून दिलं गेलं. आता आपल्याला डोंगरातलं पाणी डायरेक्ट मिळत नाही, म्हणून ते जाहिरात करून आपल्याला सांगतात, घ्या
मिनरल वॉटर. आणि काल परवा आम्हाला कोणीतरी सांगितलं प्लास्टिकच्या बाटलीत साठवलेलं पाणी कॅन्सरला बोलावणं पाठवतं. आता बिस्लेरी प्यायची की नाही ते तुम्हीच ठरवा, मी कशाला सांगू, नाही का. बिस्लेरीचं पाणी सांगायचं तात्पर्य, मुलींनी पाणी आणून दिलं आणि यज्ञशाळेत गेलेले गुरुजी आणखीन त्या ठिकाणी आले. तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला आणि त्यांनी राजलक्षणांनी युक्त अशा आपण मर्यादाशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये. जुनी पद्धत आहे. त्यांनी अर्घ्य आणायला सांगितलं. मी फार काळपर्यंत ज्याची वाट पाहत होतो तो माझा जावई माझ्या घरी चालून आलाय, माझ्या आश्रमात चालून आलाय. प्रमुख ऋषींनी त्याला त्याचं राज्य, प्रजा, कारभार, सेवक सर्व आणखीन विचार सगळ्या गोष्टींची चौकशीही केली, कोण कुठून वगैरे वगैरे. पण केव्हा आधी पाणी दिलं, बसायला आसन दिलं आणि मग चौकशी केली मुनी महाराजांनी. आणि मुनींनी सांगितलं की मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, मला ज्याची काळजी लागली होती, जिच्यासाठी मला वरसंशोधन करायचं होतं, त्या माझ्या रेवतीचा हात तुझ्या हाती द्यायचा आहे असं सांगितलं. मात्र त्या राजकुमारांनी त्या रेवतीलाही विचारलं, पण हे त्यांची इच्छा आहे ठीक आहे, पण तुझी इच्छा आहे का हे पण सांग मला. म्हणून जुन्या काळी स्वयंवर 3 प्रकारचं असायचं. एक पराक्रम स्वयंवर असायचं. रामांनी जे पराक्रम करून जिंकलं सीतेला, जे पराक्रम स्वयंवर होतं म्हणजे काय, ते शिवधनुष्य जे होतं ते शिवधनुष्य उचलायचं होतं. बलाढ्य आणखीन असं ते असलेलं, खूप आणखीन विस्तीर्ण असलेलं, खूप वजनाचं असलेलं. पाहायला गेलं तर राम कोमल शरीराचे, कोमल देहाचे होते. खूप काही आणखीन ताकदवान होते, अशातली गोष्ट नव्हती. जानकीला सुद्धा प्रश्न पडला होता की हे खरंच हे उचलतील का आणि ह्यांची पण. तर हे पराक्रम स्वयंवर. दुसरं पण स्वयंवर, पण लावला जातो ज्या वेळेला अमकं केलं, अमकं करून दाखवलं तर माझी मुलगी राजा म्हणायचा तुम्हाला दिली. आणि तिसरं इच्छा स्वयंवर असायचं. इच्छा स्वयंवर म्हणजे अनेक राजकुमार बोलावले जायचे, सभा भरवली जायची, बसवली जायची, त्यांचं आगत स्वागत केलं जायचं, मनोरंजनही केलं जायचं, गाण्या बजावण्याचा कार्यक्रमही केला जायचा. कशासाठी? त्यांनी 2 दिवस 4 दिवस मुक्काम करावा, तर त्यांना विरंगुळा पाहिजे ना काहीतरी. तर असं इच्छा स्वयंवर असायचं. तिसऱ्या प्रकारचं इच्छा स्वयंवर म्हणजे एखाद्या कन्येला अमुक एक वर पसंत आहे, तिने पसंत करायचं आहे त्या सगळ्या दरबारात भरलेल्या बसलेल्या आणखीन राजकुमारांच्या मधून. बाजूला त्या राजकुमाराचा असिस्टंट असायचा. असिस्टंट म्हणजे PA असायचा, असिस्टंट म्हणण्यापेक्षा पर्सनल असिस्टंट. स्वीय सचिव. आणि मग तो स्वीय सचिव जो PA असायचा ना, तो PA काय करायचा, सगळी त्या राजकुमाराची माहिती द्यायचा. आमचे राजकुमार कुठल्या नगरीचे आहेत, त्यांनी काय काय पराक्रम केलेत, त्यांनी काय काय कुठे कुठे शौर्य गाजवलं आहे, काय काय समाजासाठी आणखीन प्रजेसाठी काम केलं आहे, कार्य काय केलं आहे, राज्यकारभार कसा चालवतात वगैरे वगैरे वगैरे. इच्छा स्वयंवरामध्ये ती राजकन्या त्या 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 राजकुमारांच्या जवळ जाऊन ते सगळं आणखीन तो बायोडेटा मराठीत सांगतो पाहून घ्यायची, तपासून घ्यायची, विचारून घ्यायची.
आणि मग तिचा निर्णय व्हायचा. ती वडिलांना आपल्या पिताश्रींना सांगायची की मी अमक्या अमक्या राजकुमाराशी लग्न करायला विवाह करायला तयार आहे. मग स्वयंवर, खऱ्या अर्थाने ते इच्छा स्वयंवर. राजकुमार जो आला होता, ज्याला पाणी दिलं होतं रेवतीने, त्या रेवतीला त्यांनी विचारलं राजकुमारांनी की हे सगळं ठीक आहे, तुझ्या वडिलांची इच्छा आहे, त्यांना मी पसंत आहे जावई म्हणून, त्यांनी माझा स्वीकार करायचं ठरवलं आहे, हे सगळं बरोबर आहे. जुना काळ होता ज्यावेळेला आई वडीलच ठरवून यायचे लग्न. आता काय खूप पुढे गेला आहे नाही का. 2023च्या 31 ऑक्टोबरला आपण हे सगळं ऐकतोय. आता किती पुढे गेला आहे सांगण्याची गरजच नाही आहे, खूप पुढे गेला आहे. तात्पर्य काय तर त्या राजकुमारांनी तिला विचारलं, रेवतीला, की तुझ्या वडिलांची इच्छा आहे ठीक आहे, पण तुला खरोखर तुझी इच्छा आहे का सांग मला, की खरोखर माझ्याशी तुला विवाह करायची इच्छा असेल तर ठीक आहे, मग आपण करूया. आणि मग प्रमुचा ऋषींनी त्याची चौकशी केली आहे. राज्य वगैरे, त्याचे वगैरे बाकी सगळे माता पिता कोण आहेत, काय आहेत, ते सगळे उत्तम आहेत ना वगैरे. राज्याची चौकशी केली, कसं काय चाललं आहे राज्य, व्यवस्था कशी आहे, मंत्रीगण कसे आहेत, सगळी व्यवस्था उत्तम आहे. त्यांनी सांगितलं, राजांनी उत्तर दिलं, महाराज सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतःपुरात वगैरे. राजा, आत्ताच आश्रमात आल्याबरोबर जिला तू हे प्रिय अशी हाक मारलीस ना, तिला तू लगेच विसरलास. असं तर नाही ना होणार. तो म्हणाला, नाही होणार मुनिराज, आपली वाणी सत्यच असणार, पण मी सहजच तिला तसे म्हणालो होतो आणि माझ्या मनात काहीच तसा हेतू नव्हता. हेतू होता अगर नव्हता प्रश्न वेगळा, पण मी मनोमन ठरवलंय की माझी कन्या रेवती ही तुलाच द्यायची, हा माझा निश्चय पक्का आहे. वडिलांनी सांगितलं, आपली मानसकन्या मला तुलाच द्यायचे. राजा काही क्षण स्तब्ध झाला, विचारमग्न झाला आणि त्यानंतर मग त्याने विवाहासाठी संमती दिली. सज्जन हो, या ठिकाणी रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या आपल्या मुनींना सांगितले की तिचा विवाह एक अट आहे. ती म्हणाली, मी आपल्याशी लग्न करेन, विवाह करेन, नाही अशातली गोष्ट नाही, पण माझा विवाह रेवती नक्षत्र असताना झाला पाहिजे. आपल्या लक्षात आली ही गोष्ट. रेवती नक्षत्राला शाप दिला होता आणि ते शापातून खाली पडलं होतं, पृथ्वीवरती पडलं होतं, आलं होतं. आकाशमंडलामध्ये रेवती नक्षत्र नाहीसं झालं होतं, दिसेनासं झालं होतं. ते कुठे होतं? पृथ्वीवरती होतं. आणि इकडे ही यांची मानसकन्या, तिचं नाव रेवती ठेवलं त्यांनी आणि तिने अट घातली. ती म्हणाली, हरकत नाही, मी आपल्याशी विवाह करेन, लग्न करेन, पण आपला विवाह गोरज मुहूर्तावरती होईल. आणि दुसरी गोष्ट, गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी, म्हणून त्याचं नावच गोरज आहे. गोरज म्हणजे चरायला गेलेल्या गायी ज्यावेळेला घराकडे, ज्यावेळेला आपल्या गोठ्याकडे परत येतात, अमृत बरोबर येतात, चुकत नाहीत. काय वैशिष्ट्य आहे बघा. त्या गायींच्या पायातली ते धुलीकण आकाशात पसरतात, विखुरतात. आणि अशी ती सायं वेळा गोरज मुहूर्त. तिने सांगितलं, गोरज मुहूर्तावरती माझं लग्न झालं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची अट, रेवती नक्षत्र आकाशात असताना माझं लग्न झालं पाहिजे. आता मला सांगा, रेवती नक्षत्र असताना लग्न झालं पाहिजे याचा अर्थ काय होतो? ते रेवती नक्षत्र पुन्हा आकाशमंडलात गेलं पाहिजे. ते पतित झालेलं आहे.
पृथ्वीवरती खाली पडलेलं आहे शापाने. थोडक्यात शापातून तुम्ही म्हणजे ज्या मुनींनी शाप दिला त्यांनी त्याला शापमुक्त केलं पाहिजे. अट मान्य केली. राजा म्हणाला माझी पण एक अट आहे. हां, जशी तुझी अट आहे ना तशी माझी पण अट आहे. हां, राजाने सांगितलं माझ्या पुत्राच्या नावे मन्वंतराला नाव दिलं गेलं पाहिजे. काय गंमत आहे बघा. माझ्या मुलाचं नाव मन्वंतराला दिलं गेलं पाहिजे. आणि मन्वंतराला नाव दिलं जाणं हे इतकं सहज सोपं नाही आहे. कारण का अनेक महायुगांच्या नंतर मन्वंतर बदलतं. आता कोणतं मन्वंतर आहे? शालिवाहन शके काय गुरुजी? हां, प्रमाथी नाम संवत्सरे. हां, कलियुगे कली प्रथम चरणे. काही लाखो वर्ष आहेत कलियुगाची सांगितलेली, 5.5 लाख वर्ष. ऐकून तर घ्या, ऐकायला काय हरकत नाही. त्यातली 2023 संपत आली आहेत, अजून किती बाकी आहेत? तेव्हा कुठे मन्वंतर आणखीन त्या ठिकाणी बदलतं. तर राजाने अपेक्षा केली, इच्छा व्यक्त केली की माझ्या मुलाचं नाव मन्वंतराला दिलं गेलं पाहिजे. ते म्हणाले, ऋषींनी सांगितलं हरकत नाही, ठीक आहे तसेच होईल. आणि मग रेवतीची पुन्हा मूळच्या ठिकाणी स्थापना केली गेली. मूळच्या ठिकाणी म्हणजे आकाशगंगेमध्ये ज्या ठिकाणी रेवती नक्षत्राचं स्थान आहे ते स्थान पुन्हा एकदा त्या रेवती नक्षत्राला दिलं गेलं. सज्जनो, यानंतर त्याच नक्षत्रावर मुलीचं लग्नसुद्धा लावून दिलं. राजाला विचारलं, राजा तू आपली कोणतीही इच्छा मला सांग, ती मी पूर्ण करीन. तेव्हा राजांनी सांगितलं की स्वयंभुव नावाच्या कुळात त्याचा जन्म झाला आहे आणि म्हणून त्याची इच्छा आहे ऋषींच्या कृपेने त्याला असा मुलगा व्हावा की मन्वंतराचा तो अधिपती झाला पाहिजे. हा स्वयंभुव कुळामध्ये जन्माला आलेला राजा होता, सामान्य नव्हता. आणि असं मग झालं. आणि त्यानंतर मग लोमश नावाचे एक तपस्वी मुनी त्या ठिकाणी नगरात आले. त्यांचं स्वागत, पूजा अर्चा केली गेली. त्यांच्याकडून देवी भागवत ऐकावं अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने. तेव्हा त्रैलोक्याची आई माता जगदंबा आणि दानवांकडून सुद्धा जी आराधिली जाते ती तुला आता देवी भागवत पुराण ऐकवतो. असं ऐकणाऱ्याला अशक्य आणि अप्राप्य असं काहीच नाही म्हणून त्याला कृपाशीर्वाद दिला. आणि देवी भागवत कथा 5 वेळा ऐकवली, 1-2दा नाही, 5 वेळा कथा ऐकावी लागेल तेव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल. राजाला सांगितलं इतकं सोपं नाही आहे. मन्वंतराचा अधिपती व्हायला पाहिजे. याच्या उदरी जन्माला येणारा मुलगा, मला सांगा तो किती वर्ष जगला पाहिजे, वर्षानुवर्ष जगला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तो तितका पराक्रमी पाहिजे. तेव्हा मन्वंतराचा अधिपती होईल, तो राजा होईल. आणि त्यानंतर मग चांगल्यापैकी एका मुहूर्तावर शुभारंभ करून त्या राजाने पत्नीसह ते पुराण 5 वेळा ऐकले. लक्षात घ्या, म्हणून श्रवण महत्त्वाचं आहे. देवी भागवत सहसा कुठेही ऐकायला मिळत नाही. हे जे पुराण आहे, हे महापुराण आहे, हे सहसा कुठेही ऐकायला मिळत नाही. आता आपल्याकडे मंदिरांची संख्या एवढी वाढली आहे, मला सांगा किती मंदिरं आहेत? हजारो नाही लाखोंनी मंदिरं आहेत भारतामध्ये. असं म्हटलं तर वावगं ठरत नाही, लहान मोठी. हां, तीर्थक्षेत्रातली वेगळी, पण सामान्य मंदिरंसुद्धा किती आहेत? भरपूर आहेत. पण त्या मंदिरांमधून ते उपक्रम, ते भजन कीर्तन पुराण प्रवचन कथा सांगितली जाते का? जगदंबा करंजेश्वरींनी आणखीन प्रेरणा दिली आमच्या सुहास काकांना. त्यांनी यूट्यूबला मकरंद, आमच्या
मित्राचं मकरंद बुवांचं आणखीन ते देवी भागवत ऐकलं आणि त्यांना काय इच्छा झाली तर त्यांनी मनाशी संकल्प केला आणि आज ही कथा इथे सुरू झाली. त्या सगळ्याचा परिणाम परिपाक त्यांनी त्या अनुषंगाने एक 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 आणखीन पाऊल उचलायला सुरुवात केली. सत्य आहे. आणि खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली. देवी भागवत ऐकायला मिळणं ही खरंच दिवाळी आहे, लक्षात घ्या. महापुण्यवंत जे असतात ना, ज्यांच्याकडे काहीतरी सुकृत असतं ना, ठेवा असतो ना, ज्यांचं संचित उत्तम आहे ना, त्यांना देवी भागवताची पोथी जवळ घ्यायला इच्छा होते. बाकीच्या पुढल्या गोष्टी दूर आहेत. हे नुसती पोथी जवळ घेण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्य असावं लागतं, काहीतरी संचित असावं लागतं. एरवी नाही घडत. माझ्या वयाची 56 वर्ष संपून गेली आहेत तेव्हा आता मी देवी भागवत उघडलं आहे. निमित्त आमचे सुहास काका झाले, पण मी उघडलं आहे आत्ता. विचार करा. आणि म्हणून ज्यांची वयं अजून लहान आहेत ना, त्यांच्या कानावरती जर का ही कथा आत्ता एवढ्या लहानशा वयात जात असेल तर ते महापुण्यदायी आहेत असं म्हणायला आणखीन वावगं ठरत नाही, योग्य आहे ते. आणि म्हणून उद्या आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना, पंतवंडांना घेऊन या. ते नुसते इकडे येऊन बसले ना, देवी भागवताची कथा आज महात्म्य आहे, उद्यापासून प्रत्यक्ष स्कंध सुरू होतील, अध्याय सुरू होतील. त्यांच्या जर कानावरती एखादी कथा जरी गेली ना तरी त्यांचं पुण्य खूप आहे असं म्हणायची वेळ. असं म्हटलं तर वावगं नाही ठरत. मन्वंतराचा अधिपती व्हावा असं जर वाटत असेल, राजाला सांगितलं तुझा पुत्र होईल, पण केव्हा? 5 वेळा देवी भागवत ऐकावं लागेल. समर्थांनी मंगलाचरणाच्या समासामध्ये श्रवणाचा महिमा सांगताना असं म्हटलं की श्रवणे चुके अधोगती आणि मनास होय विश्रांती समाधान. म्हणून श्रवणाचा अनादर करू नका. बाकी एखादी गोष्ट कमी केली तरी चालेल, पण ऐकलं पाहिजे. जिथे जिथे कथा असेल सुरू, ते भागवत असेल, देवी भागवत असेल, शिवपुराण असेल, इतर कोणतंही पुराण असेल, ऐकायला मिळालं. आता तर आपल्याकडे एवढ्या सगळ्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत. आपण 24 तासात केव्हाही कथा ऐकू शकतो. म्हणून तर ही व्यवस्था आहे आपल्यासमोर. आपण आत्ता इथे जरी चिपळुणात राहून करंजेश्वरीच्या मंदिर परिसरात राहून कथा केली तरी अमेरिकेत एवढ्या दूरवर असलेला मनुष्यसुद्धा ती कथा ऐकू शकतो, पाहू शकतो. काय चाललं आहे हे सगळं ऐकू पाहू शकतो. एवढी सगळी उपलब्धता आता आपल्याकडे आहे. त्या काळात हे सगळं काही नव्हतं. तेव्हा खूप प्रमाणात कथा होत होत्या. मला हे सांगायचं आहे, अधिकाधिक कथा झाल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. आणि म्हणून मन्वंतराचा अधिपती व्हायला यांनी सांगितलं 5 वेळा तरी कथा ऐक. आणि याचा परिणाम म्हणून लवकरच राणी रेवतीला दिवस गेले आणि चांगल्या तिथी वार नक्षत्रावरती शुभ मुहूर्तावरती राजाला त्या ठिकाणी एक पुत्र प्राप्त झाला. जातकर्म आणखीन त्या राजाने दानधर्म केला, मुलाची मुंजाई केली आणि त्याला शिक्षण दिलं. त्या मुलाचे नाव रेवत असं ठेवलं. ऐका, मुलाचं नाव काय ठेवलं? रेवत. सूत म्हणाले, ऋषी हे सगळं ठीक आहे, पण मी देवी कृपेचा महिमा तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितला. अगस्तींनी कार्तिकेयांची पूजा केली, कुमारांची आज्ञा घेतली आणि आपल्या आश्रमात ते परतले. देवी भागवताचा महिमा हा असा आहे. रेवत नावाचा पुत्र जन्माला आला राजाकडे. सज्जनो, तर अशा रीतीने ही कथा या ठिकाणी पुढे जाते, संपन्न होते. आणि यानंतर मग पुढली कथा आपल्यासमोर येते. ती ऋतवाक मुनींची.
आणि त्यानंतर मग देवी भागवत कसं करावं, कसं श्रवण करावा, तो जो काही विधी आहे तो विधी सांगितला जातो आपल्याला. त्याच्या आधी आपण 2 मिनटं पुन्हा एकदा नामस्मरण करूया, थोडासा आळस बाजूला करू आणि जगदंबेचं आणखीन त्या ठिकाणी नाम घेऊन आणखीन पुढे जाऊया. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ म्हणा. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ म्हणा. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ म्हणा. देवी भवानी माँ, तुळजा भवानी माँ. देवी भवानी माँ, तुळजा भवानी माँ. शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ. शांता भवानी माँ.